अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आज आपण श्री दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामींची पवित्र कथा ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरु दत्तात्रेय नमः. श्री नरसिंह स्वामी कथा. नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात. त्यांनी धर्म, वेद, गुरुसेवा आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कारंजा, लाड येथे झाला असे मानले जाते. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे होते. असे सांगितले जाते की लहानपणी ते फार कमी बोलत असत. 7व्या वर्षी त्यांनी अचानक संस्कृतमध्ये वेद बोलायला सुरुवात केली. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. लहान वयातच त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ते काशी येथे गेले आणि तेथे त्यांनी संन्यास घेतला. त्यांना नरसिंह सरस्वती हे नाव मिळाले. ते संपूर्ण भारतभर फिरले आणि लोकांना धर्म, सत्य, गुरुसेवा, नामस्मरण याचा उपदेश केला. लोकांचे दुःख दूर केले. श्री स्वामींनी अनेक चमत्कार केले असे सांगितले जाते. आजारी लोक बरे केले, गरिबांना मदत केली, अडचणीत असलेल्या भक्तांचे रक्षण केले, अज्ञान लोकांना ज्ञान दिले, धर्माचा प्रसार केला. लोक त्यांना दत्त अवतार मानू लागले. श्री स्वामी काही वर्षे गाणगापूर येथे राहिले. तेथे त्यांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले. गाणगापूर येथे संगमस्नान, औदुंबर वृक्ष, गुरुपादुका यांना खूप महत्त्व आहे असे सांगितले जाते. आजही हजारो भक्त गाणगापूर येथे दर्शनासाठी जातात. नरसिंह सरस्वती स्वामी यांचा अंतिम काळ. नंतर श्री स्वामी श्री सैलम येथे गेले. तेथे त्यांनी पाताळगंगाजवळ ध्यान केले आणि नंतर ते अदृश्य झाले असे सांगितले जाते. पण त्यांनी भक्तांना वचन दिले, मी शरीराने दिसणार नाही, पण मी माझ्या भक्तांसोबत सदैव राहीन. श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे उपदेश. त्यांनी लोकांना सांगितले, आई वडिलांची सेवा करा, गुरुसेवा करा, सत्य बोला, देवाचे नाम स्मरण करा, गरिबांना मदत करा, प्राण्यांवर दया करा, राग, लोभ, अहंकार टाळा, धर्माने जगा. हा त्यांचा उपदेशाचा मुख्य संदेश होता. अशा प्रकारे श्री दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी लोकांना धर्म, भक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवला. जिथे श्रद्धा तिथे गुरुकृपा. श्री दत्त गुरु महाराज की जय. आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.